घरामध्ये सतत भांडणं होत असतील, नाहीतर म्हणजे नवरा बायकोची, नाहीतर घरामध्ये सासू सुनांची अ, भांडणं होत असेल, तर कोणता तर कोणती दिशा दोषी असेल त्या ह्याच्यामध्ये? अ, बघा इथे वास्तूचं जर बघायला गेलं ना, तर माझ्या मते आग्नेय कोण हा खूप प्रकर्षाने पुढे येतो. ओके. आग्नेय कोणामध्ये काय-काय आहे? आग्नेय कोणामध्ये जर समजा नवरा-बायकोंचं असेल आणि बेड असेल, तर ते दोघं सुखाने रात्री झोपूच शकत नाहीत. किंवा त्यांना असं आपण असं म्हणू, की भांडल्याशिवाय त्यांना झोपच येणार नाही. अच्छा, त्या दिशेला जर बेड असेल. असेल तर बऱ्याचदा असा अनुभव येतो. वास्तविक त्या दोघांनाही कळत असतं, हां. की यार काय भांडतोय मी? हा काय विषय आहे का भांडायचा? ओके. पण भांडणं होतात. म्हणजे क्षुल्लक कारणावरून का? अगदी अगदी क्षुल्लक. म्हणजे बऱ्याचदा असं अनुभवायला आलंय, की जेव्हा त्यांना एकत्र यायचंय नवरा-बायको म्हणून, तिथेही काही क्षुल्लक गोष्ट निघते आणि त्यांच्यात वितुष्ट येतं आणि ते पुढे जात नाही आणि तिथे थांबतं. पुन्हा तिथे शुक्र डिस्टर्ब होतो आणि मग निर्मितीची प्रक्रिया थांबते. ओके. सो हाही अनुभव येतो. बऱ्याचदा जर सासू-सासऱ्यांचा बेड असेल आणि समजा कुंडलीचा संदर्भ घेतला, तर मी आता तुम्हाला एक 2-4 दिवसापूर्वी एक कन्सल्टिंग झालं. त्यामध्ये तिचं माझं कन्सल्टिंग चालू होतं. तर तिच्या पत्रिकेमध्ये मंगळाचं आणि हर्षलचं काही जे कॉम्बिनेशन्स बनत होते आणि त्या पत्रिकेत तिचे आणि नवऱ्याचे जे बनत होते, त्याच्यात मी तिला सांगितलं, की "बाई गं, तू जरा हळू घे." ओके. बरं तिने आम्हाला प्रश्नही विचारला नव्हता. तर मी म्हटलं, की "तुम्ही थोडंसं सांभाळून घेतलं तर फार बरं होईल, कारण तुमच्या एंडने प्रॉब्लेम आहे." तर शी वॉज शॉक. कारण शी सेड, की आय वॉज अबाउट टू आस्क, की मलाच कळतं, की मला वाटतं, की यार माझ्याकडनं चुकतंय, पण मला ना कळतच नाही, असं होऊन जातं आणि मग तो खूप डिस्टर्ब होतो. म्हणजे या पत्रिकेत खरंच बिचारा तो होता. सो मी म्हटलं, की "अगं तुझा नवरा खरंच बिचारा आहे." नॉर्मली बाकी नवऱ्यांना असं वाटतं. जोक पार्ट बट तर मी म्हटलं, की "नका करू." मग मी तिला सांगितलं, की इथे डबल मंगळाची पॉवर आहे. ओके. सो अव्हॉइड इट. मग त्याच्यात असं पण होऊ शकतं, की ती व्यक्तिमत्व पुन्हा आग्नेयच्या दोषांनी जर प्रवृत्त ते घर असेल, ती वास्तू असेल, तर त्याचा इम्पॅक्ट मुलांवरही होऊ शकतो, होतो. तर असं बघायला मिळतं. आणि मग अशा वेळेस नॉर्मली आग्नेयाचा जर काही उपाय नसतील करत, तर मी उपाय म्हणून तुम्हाला सांगते, की अशा वेळेस गणपती बाप्पांची सेवा जेवढी शक्य असेल तेवढी करावी. ओके. घरामध्ये अथर्वशीर्षाचे जेवढे पाठ होतील, तेवढ्या त्या दोषांची म्हणजे बॅलन्स व्हायला मदत होते. राइट, राइट. कमतरता येण्यापेक्षा मी म्हणेल, की बॅलन्स होते. कारण आपलं वास्तुशास्त्र हे बॅलन्सिंगचंच शास्त्र आहे. कारण आपण बॅलन्स करत असतो. कारण एखादी ऊर्जा जास्त आहे, तर तिला कमी करणं हे आपल्या हातात नाही. तर आपण म्हणजे हिला पूरक ठरणारी किंवा हिच्यापेक्षा वरचढ ठरणारी जर ही केली, तर मग ती बॅलन्स व्हायला मदत होते. तर ते आपण करतो. म्हणून